आज आपण पाहणार आहोत की ब्लाऊजची म्हणजे माप कसे घ्यायचे, जुन्या ब्लाऊजवरून परफेक्ट असे माप कसे घ्यायचे जेणेकरून तुमचा गळा उतरणार नाही, इथं या साईडला तुम्हाला चोळ येणार नाही, या पाठीमागून इथं तुम्हाला चोळ येणार नाही, अशी आपल्याला आजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत। आणि या साईडला सुद्धा चोळ येणार नाही, तुमच्या इथं समोर इथं येणार नाही किंवा शोल्डर तुमचं खाली उतरणार नाही, असे आपण परफेक्ट आज कटिंग करणार आहोत। आणि एकदम स्टेप बाय स्टेप ट्रिक्स सहित ही कटिंग आहे। आणि तुम्हाला तुमचे जे प्रॉब्लेम असतील, गळा उतरतो, शोल्डर उतरतो, हे अजिबात कधीच होणार नाही। तर आजची ही अशा याच पद्धतीने आपण परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत स्टेप बाय स्टेप। सर्वप्रथम आपण माप कसे घ्यायचे ते आज पाहणार आहोत। एकदम परफेक्टली माप टाकायची जी पद्धत आहे ते तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे। आणि हा व्हिडिओ फक्त नवीन ज्या माझ्या ताई आहेत त्या शिकत आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। आणि त्यांच्यासाठीच मी व्हिडिओ बनवत असते, जेणेकरून त्यांना म्हणजे त्या क्लास करत असतील, त्याच्यातून त्यांना काही समजत नसेल तर हा व्हिडिओ पाहून नक्कीच त्यांना समजेल। आणि बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण आपले क्लासेस सुरू केलेले आहेत। पुन्हा एकदा रिपीटमध्ये ही तिसरी वेळ आहे की जेणेकरून आपले म्हणजे जे व्हिडिओ आहे ते गरजूवंतापर्यंत पोहोचतील, त्यांना त्याचा फायदा होईल। याच पद्धतीने आपण घरी बसून त्यांना हे ट्रेनिंग देत असतो। तर आजचा हा व्हिडिओ आहे परफेक्ट असा, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी मी यामध्ये सांगणार आहे। कटोरीचे माप कसे घ्यायचे, उंची, गळा, शोल्डर, मोंढा हे परफेक्ट कसं घ्यायचं ते समजून तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मग आपण मापाला सुरुवात करूया। तर आज आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत, परफेक्ट पेपर कटिंग। तर पाहू शकता हे असे आपण माप घेतलेले, पाठीमागून नेहमी माप घ्यायचे आहेत। पाहू शकता आपण 13 इंच उंची आहे, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत। परफेक्ट अशी कटिंगचा प्रकार आहे, फिटिंगचा प्रकार आहे। आणि तुमच्या येणाऱ्या मापामध्ये कोणतंही ब्लाऊज असो, छोटं असो मोठं असो, येणाऱ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे उंचीमध्ये, फक्त उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं आहे। समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे तेवढा पाहू शकता आपण पेनाने असं हे अंतर करून मोजून घेतलेलं आहे। तर आपला समोरचा गळा 5.5 आहे आणि मोंढा आपला 4.5 आलेला आहे। परफेक्ट ही 2.25 आपला गळा आहे। एकूण आपण गळा आणि शोल्डर ठेवलेला आहे 5 इंच, मोंढा आहे 4.5 इंच। आता मागच्या छातीचं माप कसं बघतात ते पाहूया। आता आपण 2 प्रकारे माप घेऊया, मागचं पण घेता येते आणि समोरून आलेला आहे 10 आहे। एक साईडचं माप 10 इंच आलेलं आहे तेवढंच ठेवायचं आहे। त्यामध्ये फक्त तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे मार्जिंगसाठी, बाकी आलं आहे तेवढंच ठेवून द्यायचं आणि फक्त 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। अशी ही सोपी पद्धत आहे माप टाकण्याची। आणि हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे परफेक्ट। समोरचा 5.5 गळा, रुंदी 2.25, गोलाकार, गळ्यापासून वर 1 इंच जायचे कटोरी माप टाकण्यासाठी। मागचा गळा, मागचा खड्डा आपण 1.25 इंच घेतोय, समोरचा खड्डा 1/2 इंच घेतोय। आता क्रॉसपट्टी, फिटिंग साईड 2.5 इंच, बटन साईड 3 इंच, अशी ही परफेक्ट अशी आपली क्रॉसपट्टी आहे। 1 इंच आपण ॲड करणार आहोत मार्जिंग। कटोरी आपली 5 इंच आलेली आहे। समोरच्या खड्ड्यापासून 2.25 इंच अंतर घ्यायचं आहे, त्यानुसारच आपल्याला कटोरीचा आकार टाकायचा आहे। गळ्यापासून खालून वर आपण 1 इंच आलेलो आहोत, म्हणजे तुम्हाला तुमच्या कटोरीचं माप परफेक्ट भेटलेलं आहे।
तर या प्रकारेच तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे. सोप्यात सोपी. क्रॉसपट्टी 2.5-3, कटोरी 5 इंच, पावणे 3 इंच शोल्डर, 1.25 इंच समोरचा खड्डा, अर्धा इंच मागचा खड्डा, 1.25 इंच, 1 इंच मार्जिंग, समोरचा गळा 5.5 इंच. अशी ही पेपर कटिंग परफेक्ट कट करून घ्यायचं आहे. आणि आपल्या क्लासचा आजचा आहे 3रा दिवस. आपण ही 3री वेळ आहे की आपण तुम्हाला घर बसल्या तुम्हाला शिकवण्याची ही 3री वेळ आहे. आणि मागच्या वेळेस जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेतलेला आहे. यावेळेसुद्धा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावी ही इच्छा आहे. कारण सुट्ट्या आहेत, सुट्ट्यामध्ये वेळ असतो, मुलांच्या शाळेला सुट्ट्या आहेत, काम कमी आहे. त्यामुळेच तुम्हाला घर बसल्या ब्लाऊज शिकायचे आहेत. कारण ब्लाऊजची शिलाई खूप वाढलेल्या आहेत. तुम्ही स्वतः ब्लाऊज शिवलं तरी पण खूप फायदा होईल. आपण हे एकदम साधं ब्लाऊज कट करतोय. सिंपल बिन अस्तरचं ब्लाऊज आहे. साध्या ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहोत. आणि आपण पेपर परफेक्ट कट केल्यामुळं आपण यामध्ये काहीही कमी जास्त करणार नाही, कुठं वाढून घेणार नाही किंवा कमी करणार नाही. कटोरीसाठी फक्त 1/2 इंच शिलाई मार्जिंग ठेवायची आहे या साईडला. बाकी सगळीकडे सेम. पाहू शकता या ठिकाणी आपण आपली शिलाई मार्जिंग उरली आहे की नाही आपण चेक करतोय. कारण आपण डायरेक्ट मोंढ्यापासून ही टिपक सरळ करून घेतलेली आहे. आणि बाकीची जी मार्जिंग आहे ती आपली शिलाई मार्जिंग उरलेली आहे. आता आपण कटोरी कट करायची आहे. पाहू शकता कटोरी आपण क्रॉसमध्ये ठेवलेली आहे. आणि नेहमी तुम्हाला आपण ज्यावेळेस पाठीमागची बॅक टाकतो त्याच्यावरच ठेवायचं, म्हणजे तुमच्या कमी कपड्यामध्ये तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसेल. बाजूला ठेवू नका, कुठंच ठेवू नका. फक्त जिथं आपण मागची बॅक टाकलेली आहे तिथंच तुम्ही ठेवू शकता. तर आपण मोजून घेणार आहोत. आपल्याला कटोरी ठेवायची आहे 8 इंच. दोन्ही साईडला आपण 1.5 इंच ठेवलेली आहे, खालीसुद्धा 1.5 इंच ठेवलेली आहे. तर अशी ही कटिंग म्हणजे कटोरी काढण्याची पद्धत आहे. तिन्ही साईडनी आपण 1.5 इंच ठेवलेले आहे. आणि वरून आपण शिलाई मार्जिंग करत करत खाली यायचं आहे. इथं सुद्धा फक्त शिलाई मार्जिंग ठेवायची आहे, बाकी तसंच आपल्याला त्या पॉईंटला खाली यायचं आहे. तर ही झाली परफेक्ट आपली कटोरी. कारण आपली तयार कटोरी म्हणजे मेन कटोरी 5 इंच निघलेली आहे. आणि आपल्याला कटोरी ठेवायची आहे 8 इंच. कारण आपल्याला 3 इंचाचा आपण टक्स आणि मार्जिंग मिळून ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या पपनुसार कमी जास्त करू शकता. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण तुम्हाला घर बसल्या बसल्या ही ट्रेनिंग मिळत आहे. तुम्ही जरी क्लास नाही लावला आणि फक्त हे पाहून जरी ब्लाऊज शिवले तरीही तुम्ही परफेक्ट असे हे ब्लाऊज शिवताल. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. आणि तुम्हाला जे काही जमत नसेल ते तुम्हाला कमेंट्स करून विचारायचं आहे. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त परफेक्ट कसं शिकता येईल हे पाहायचं आहे.
या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि आता आपण शिलाई मार्जिंग आणि टक्स, आपण शिलाई मार्जिंग आणि हे ठेवलेलं आहे 3 इंच, म्हणजेच आपले 6 इंच होणार आहे। अर्धा इंच तुमचं मार्जिंग जाणार आहे आणि 5.5 इंच तुम्हाला कटोरी भेटणार आहे। तर आपली बाही लांबी आपण एकदम साधी बाही काढत आहोत। बाही लांबी आहे 5.5 इंच। तुम्हाला यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे, कारण आपण याला दुम्बड पट्टी घेणार आहोत। अस्तरचं असेल तर आपण 1 इंच ॲड करतो, पण हे साधं असल्यामुळं आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे। 3.5 इंचावर आपण उतार दिलेला आहे। परफेक्ट असा हा मच्छी कट आपण कट केलेला आहे। आपली बाही अशी तयार झालेली आहे। आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही। असेच व्हिडिओ पाहत राहायचे। घर बसल्या तुम्हाला ही ट्रेनिंग आहे, एकदम फ्रीमध्ये क्लास आहेत। तर तुम्हाला शिकायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तर असेच व्हिडिओ पाहत राहायचे तुम्ही। आणि क्लासचा आपल्या 3रा दिवस आहे। जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचा आहे व्हिडिओ, जेणेकरून तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आहे। तर ही होती सिंपल ब्लाऊजची कटिंग, परफेक्ट अशी ही कटिंग।